हॅलो गाईज, आता आम्ही हे ऑर्डर केलेलं आहे Amazon वरून अगारोचं एअर फ्रायर। तर तुम्हाला मी आज अनबॉक्सिंग करून दाखवेल की ते कसं आहे आणि मी तुम्हाला त्याची कंप्लीट डिटेल रिव्ह्यूज देईल की मी त्याला यूज करून पण दाखवेल की याच्यात डिशेस आपण कसे बनवू शकतो। तर आता आपण याला अनबॉक्स करूया। बॉक्स तर त्यांनी खूप मोठा दिलाय, हे 12 लिटरचा आहे। तर आम्ही भरपूर रिसर्च करून घेतलाय। बाकीचे जे एअर फ्रायर होते ते मोस्टली 6 लिटर 7 लिटर होते, बट आम्हाला हा 12 लिटर वाला भेटला आणि याचे रिव्ह्यूज खूप छान होते। तर आम्ही भरपूर रिसर्च करून हा घेतलाय। तुम्हाला मी पूर्ण दाखवते की हा कसा येतो, त्याच्यासोबत काय काय येते आणि याला 2 इयर्सची वॉरंटी आहे आणि याच्यात मेन्यू पण येत आहे। हा असा बॉक्स आहे, तर याच्यात त्यांनी सगळे डिटेल्स दिलेले आहेत। ओके, आता आपण ओपन करूया। हा बॉक्स मी आता ओपन केला आहे। हे सिलिकॉन ग्लव्स आहेत, हे मॅन्युअल आहे, हे सगळं सामान येते त्याच्यासोबत। तर मी तुम्हाला आता हे हळूहळू सांगेल की हे काय काय आहे। आधी आपण एअर फ्रायर बाहेर काढूया। तर हे आता आहे एअर फ्रायर, जे की भरपूर हेवी आहे। आता मी ही कॅरी बॅग नीट कट करते, म्हणजे मी हे सामान घेऊ शकते। हा डिस्प्ले आहे आणि हे आहे स्क्रीन, म्हणजे याच्यात आपण चेक करू शकतो की बनताना ते कसं होतंय। हे बेकिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे की आपण बघतोय। हे यांनी याच्यासोबत आपल्याला ठीक आहे। आता हे पाठवतच आहे, स्टार्ट करते। ठीक आहे, एवढे सगळे तुम्ही आतमध्ये बघू शकता की स्पेस किती जास्त आहे। ह्याच्यासोबत हे याच्यात आपण फ्राईज वगैरे करू शकतो। हे फ्रायर आहे। नवीन वस्तू आपल्या घरी आली आहे म्हणून मी याच्यावर स्वास्तिक काढणार। ही एक रेसिपी बुक आली आहे, तर आपण याच्यात सेम असं चिकन बनवू शकतो। पूर्ण चिकन ते तेवढं फिट होईल एवढी जागा आहे त्याच्यात। तर त्याच्यात रोटिसेरी आहे, रोटिसेरीने एक रोटिसेरी स्टिक आहे, तर त्याला आपण हे दोन्ही डिस्क लावून पूर्ण रोटेट करून नीट ग्रिल करू शकतो। आणि चिकन विंग्स असे याच्यात पिझ्झा वगैरे असे बरेचसे रेसिपीज आहेत। पुल अपार्ट केक आणि ही बेकिंगसाठी सुद्धा यूज होते, तर याच्यात केक वगैरेचे रेसिपीज आहेत। तर हे छान हे मॅन्युअल त्यांनी दिलं आहे। तर हे असं ॲक्सेसरी मॅन्युअल आलं आहे। तर हे सगळ्यात पहिलं जे ॲक्सेसरी आहे ते आहे राऊंड बास्केट। तर या राऊंड बास्केटमध्ये आपण फ्राईज वगैरे बनवू शकतो। ही वाली आहे नंबर 10, ही आहे स्क्वेअर बास्केट। तर ही अशी बास्केट आली, ही अशी आपण ठेवून याला युटिलाइज करू शकतो। आता हे सगळे आहेत, हे आहेत स्क्यूअर्स। तर ग्रिलिंगसाठी वगैरे हे स्क्यूअर्स आपण यूज करू शकतो। हे आहे डिहायड्रेशन ट्रेस। ही डिहायड्रेशन ट्रेसमध्ये सपोज माझ्याकडे करी लिव्स वगैरे आहेत, बनाना चिप्स,
तर ते आपण याच्यात डिहायड्रेट करून यूज करू शकतो. ही आहे ड्रिपिंग ट्रे. ही ड्रिपिंग ट्रे सगळ्यात खाली राहील, तर त्यामुळे हे जे पण काही ड्रिप होते तर हे क्लीन राहते आणि याला आपल्याला नेहमी स्वच्छ करायची गरज नाही पडणार. फक्त आपण हे ट्रे काढून याला धुवून घेऊ शकतो. आणि हे हँडल आहे, तर हे हँडल याचं आहे. याला अशा प्रकारे आपण असं अडकवून, तर हे जे हँडल आहे तर त्याने आपण आतमध्ये इन्सर्ट आणि बाहेर रिमूव्ह करू शकतो, तर त्याने आपल्या हाताला चटका लागणार नाही. आणि हे मिटन्स आहेत, तर ते ॲज अ ग्लव्ज आपण यूज करतो. तर त्याने आपले जे डिहायड्रेशन फ्लेक्स वगैरे आहेत तर ते इझिली आपण याने रिमूव्ह करू शकतो. आता मी तुम्हाला दाखवेल की आम्ही याच्यात रेसिपीज कसे क्रिएट केलेत. तर मी तुम्हाला याच्यात सगळ्यात आधी पनीर टिक्का बनवून दाखवेल. सो लेट्स गेट स्टार्टेड. पनीर टिक्क्यासाठी मी इथं पनीर घेतलं आहे. मी अमूलचं पनीर घेतलं आहे 2 पॅकेट. इथं मी इक्वली त्याला कट केलं आहे. कट केल्यानंतर त्यात आपण ॲड करणार दही. मी दही छान त्याला मिक्स करून घेतलं आहे. मग इथं मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आहे आणि इथं कसुरी मेथी मी त्यात थोडी टाकली आहे. कोरिंडर पावडर, तिखट आणि मीठ. मी आधीच मीठ टाकलेलं होतं म्हणून मी थोडंच दाखवलं. मी इथं भाजलेलं बेसन घेतलं आहे. बेसन आपण बाइंडिंगसाठी यूज करतो. आणि मी हे सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले होते. आणि आता मी इथं टाकते आहे तंदुरी मसाला. हे कांदा, कॅप्सिकम, टोमॅटो सगळं त्याला छान सगळे एकसोबत मिक्स करून घ्यायचे. हे स्क्यूअर्स येतात विथ फ्रायर, तर त्या स्क्यूअर्समध्ये मी कांदा, पनीर, कॅप्सिकम, टोमॅटो हे सगळं असं लावून घेतलं आहे. जसं आपण ग्रिल करतो तसं सेम वेमध्ये प्रत्येक स्क्यूअर्समध्ये मी हे लावलं आहे. सेम जसं आपल्याला बाहेर मिळतो तसंच इथं आता आपलं बनणार आहे. तर हे इक्वल पोर्शनमध्ये प्रत्येक स्क्यूअर्समध्ये तुम्ही हे असे लावून घ्या. आणि हे माझे सगळे आता लावून झालेत. आता हे सगळे स्क्यूअर्स माझे बनून रेडी आहेत. तर मी हे सगळे राऊंड डिस्कमध्ये लावेल. तर राऊंड डिस्कमध्ये आपल्याला एक स्क्यूअर त्याच्यात लावायचं आणि हे खूप इझी आहे लावणं. बस इन्सर्ट करायचं आणि तिथं ती हुक बस अटॅच करून द्यायची आहे. आता हे सगळं रोटरी डिस्क मी एअर फ्रायरमध्ये ठेवणार. तर एअर फ्रायरमध्ये ऑप्शन येते, तर ते सिलेक्ट करायचं. इथं टेम्परेचर आणि टायमिंग आपण सेट करू शकतो असं. तर मी इथं ते लावून दिलं आहे, तर असं हे रोटेट होईल. तर आता हे छान नीट ग्रिल होते. हे आता बनलेलं आहे. तर तुम्ही हे बघू शकता हे किती इक्वली सगळं नीट शिजलेलं आहे आणि टेस्टला पण हे खूप छान बनलं आहे. आता हे झाल्यावर मी सेकंड डिश बनवणार आहे. ते आहे पिझ्झा. पिझ्झासाठी मी नॉर्मल ब्रेड यूज केलेत. मी डव नाही आणला आहे. तर ब्रेडवर मी आता पिझ्झा सॉस लावला आहे आणि त्याच्यावर सीझनिंग टाकली आहे. सीझनिंग मी सेम पनीर, कॅप्सिकम, कांदा, टोमॅटो त्याची टाकली आहे. त्याच्यावर चीज टाकून बस ठेवून दिलं आहे. तर आता हे जे खाली जे तुम्हाला दिसते ड्रिपिंग पॅनवर ते मी फॉईल लावलं होतं, कारण की पनीरचं ते सगळे ड्रिप होते आणि त्याने ते ड्रिपिंग पॅन खराब नाही झाला पाहिजे, त्यामुळे फॉईल ऑलरेडी लावली होती. आणि इथं या गारोवाल्या एअर फ्रायरवर पिझ्झाचं आपल्याला ऑप्शन येते, तर मी बस ते पिझ्झाचं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे. तर आता मला टाईम आणि टेम्परेचर सिलेक्ट करायची गरज नाही आहे. तर असा छान छान पिझ्झा बनून रेडी आहे. नेक्स्ट आपण आता बनवणार चिवडा. तर मी मुरमुरे फ्रायरमध्ये थोडे असे क्रिस्पी करून घेतले. तर याच्यात मी हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि थोडं हलकं तेल टाकलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेत हे मुरमुरे, असे एकदम भाजून आपण तेलात भाजतो तसे. आणि त्यानंतर मी इथं शेंगदाणे, कढीपत्ता आणि मिरची पण फ्रायरमध्ये ठेवून दिली आहे. तर जसं आपण तेलात ते डीप फ्राय करतो, तर मी इथं फ्रायरमध्ये ते डिरेक्टली ठेवून कट करून त्याला थोडंसं मी ऑइल लावलं होतं. हे रेडी आहे झटपट बनणारं.
आता मी बनवणार फ्राईज. तर फ्राईज मी ऑलरेडी रेडीमेड आणले होते मकेनवाले. तर मकेनवाले फ्राईज मी राऊंड बास्केटमध्ये टाकले आणि फ्रायरमध्ये फ्राईज ऑप्शन सिलेक्ट केलं आहे. तर इथं 15 मिनिट्स दाखवत आहे. तर 15 मिनिट्समध्ये आपले छान क्रिस्पी फ्राईज रेडी होणार. तर हे राऊंड बास्केट पूर्ण राऊंड फिरते, म्हणजे त्या फ्राईजला हीट आपल्याला 360 डिग्रीज लागते आणि त्याच्यामुळे त्याच्यात तो एक क्रिस्पीनेस येतो. तर आता 15 मिनिट झालेत. मी माझी राऊंड बास्केट काढते आहे आणि हे फ्राईज रेडी आहे. नेक्स्ट मी आता बनवणार केक. तर केक मी इन्स्टंट बनवण्यासाठी बिस्किट्स घेतलेत. हाईड अँड सीकचे मी 2 पॅकेट्स बिस्किट घेतलेत. बिस्किटला मी छान मिक्सरमधून फिरवून घेणार, त्याची एक फाईन पावडर क्रिएट करणार. मी आता दोन्ही बिस्किट्स डायरेक्ट मिक्सर पॉटमध्ये काढते आहे आणि याला मी छान मिक्स करून घेतलं आहे. आता या बिस्किटवाल्या पावडरमध्ये मी ॲड करणार दूध. तर मी इथं 1 कप दूध ॲड केलं आहे आणि त्याला आपण नीट फेटून घेणार, म्हणजे त्याच्यात काहीच बबल्स वगैरे फॉर्म नाही होणार. तर इथं हे रेडी आहे. फ्रायरमध्ये ठेवायच्या आधी मी याच्यात टाकलं आहे इनो, म्हणजे तो छान फुलणार. तर इथं माझा बनवून रेडी आहे केक. इथं ऑलरेडी बेकिंगवालं ऑप्शन होतं फ्रायरमध्ये, तर मी ते सिलेक्ट केलं आहे. 30 मिनिट्स लागले याला बनायला. तर तुम्ही बघू शकता की हा किती छान फुलला आहे. तर मी याला कट करून पण बघितला. हा खूपच छान टेस्टी बनलेला आहे. इथं हे अगारो एअर फ्रायरचं ओव्हरव्ह्यू आहे. तर हे असे याचे लुक्स आहेत आणि याच्यात हे पॉवर ऑनचं बटन आहे आणि हे सगळे मेन्यू आहे. याच्यात नॉनव्हेजसुद्धा बनते. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू. बाय. आम्ही ऑर्डर केलेलं आहे हे ॲमेझॉनवरून. अगारो. हॅलो गाईज.